दिवा शहराचे मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांच्या जनता दरबार उपक्रमाला लोकांनी आपली गाऱ्हाणे घेऊन या बैठकीला दिव्यातील शेकडो नागरिकांनी उपस्थितीत राहून आपली समस्या मांडली। यांनी तसेच पाटील यांनी या दरबारातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। दिव्यात पहिल्यांदाच जनता दरबार होत असताना त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचा हाच उद्देश आहे। दिव्यातील पाणी प्रश्नावर जास्त तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या असून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या डंपिंग, रेल्वे समस्या, साबे गावातील अर्धवट रस्ते, गटारे, दिवा चौक ते दिवा स्टेशन वाहतूक कोंडी, अनधिकृत फेरीवाले अशा असंख्य तक्रारीचा पाढा दिवेकरांनी प्रकाश पाटील यांच्यासमोर वाचला। धन्यवाद। नंतर दिव्यामध्ये छुप्या पद्धतीने जी डंपिंग चालू आहे त्या डंपिंगचा खूप त्रास डीजे परिसर झाला, साबे गाव झाला, दिवा वेस्ट झाला। ह्या लोकांना खूप असा डंपिंगचा त्रास होतोय आणि ते देखील आपले गावाले लोक येऊन गेले, काही दिव्यातील नागरिक येऊन गेले, नवीन वस्तीतील देखील लोक येऊन गेले की ज्यांना खूप त्रास होतोय डंपिंगचा छुप्या पद्धतीने। तर पालिका सांगते आम्ही डंपिंग बंद केली, पण ही इथल्या काही राजकीय पुढाकारांच्या आशीर्वादाने डंपिंग जी चालू आहे ती बंद करण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं घेतली, पण तिथे काय ते लोक तेवढ्यापुरती बंद करतात आणि पुन्हा चालू करतात। त्यानंतर झालं दिव्यातील जे अजून प्रश्न आहेत जे नागरिकांचे आम्ही आता पूर्ण अजून जाणून घेणार आहे, त्याच्यावर आम्ही पूर्णपणे त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे जनता दरबाराच्या माध्यमातून। आणि त्यानंतर जोपर्यंत दिव्यातील सर्व नागरिकांचे प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही महिन्यातून एकदा असे जनता दरबार घेत राहणार। दिव्यातील जनतेला काय संदेश द्याल? दिव्यातील जनतेला एकच संदेश द्याल की तुम्ही आता पूर्वीसारखे कोण राहिलेले नाही, सर्व सुशिक्षित आहात, तर तुम्ही दिव्यामध्ये रूम घेताना, त्याच्यानंतर कोणताही पैशाचा व्यवहार करताना किंवा इवन कोणाला मतदान करताना देखील तुम्ही एक आपल्या सर्व गोष्टीचा विचार करून करा। कारण आज आम्ही बघतोय आमच्या साबेगावाच्या मागच्या साईडला साळवीनगर झाला, डीजे कॉम्प्लेक्स झाला, तर तिथे रोज 5-5, 10-10 घेण्या घेऊन एक महिला डोक्यावरती घेऊन जाते। इलेक्शन झाल्यापासून इथून सर्व नेते मंडळी सर्व गायब झालेले आहेत। त्या गरीब माणसांच्या पिण्याच्या पाण्यासाठी